एक मोठा प्रश्न देशाच्या समोर आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि खास AIचा शिरकाव. कुठंतरी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आता कमी लेबर लागतंय का तुलनेनं टेक्नॉलॉजीमुळे? म्हणजे एकीकडे देशात बेकारी आहे म्हणून हा गंभीर विषय आहे देशासाठी. मला असं नाही वाटत की लेबर कमी लागतंय. मी उलट म्हणतो की डिग्निटी ऑफ लेबर ही टेक्नॉलॉजीमुळे इम्प्रूव्ह झालेली आहे. तर त्यामुळे लेबर किंवा एसेन्शियली जे कॅटेगरी A to B जाणारे जे वर्किंग क्लास आहे की जो फार्मिंग जॉब्सवरनं इंडस्ट्रियल जॉब्सला जातो, त्यांना जर योग्य पद्धतीने ट्रेनिंग दिलं गेलं की जिकडे टेक्नॉलॉजी हार्नेस करायची यंत्रणा त्यांना शिकवली तर माझ्या मते विथ टेक्नॉलॉजी त्यांची प्रोडक्टिव्हिटी एकाची 10 होऊ शकते. तर त्यामुळे तेवढीच लोक एम्प्लॉय केली जातील, फक्त त्यांच्याकडनं जास्त प्रोडक्टिव्हिटी काढली जाईल आणि कमी एररची काढली जाईल असं मला वाटतं. आज आपण जर ग्लोबली पण बघितलं, मॅक्सिमम ॲक्विजिशन्स जे होत आहेत स्पेसिफिकली इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इन रिसर्च, इन न्यू मॉलिक्युलर डेव्हलपमेंट, हे सगळे छोट्या कंपनीज होत आहेत. स्टार्टअप्स आर गेटिंग एक्वायर्ड बाय जायंट्स आणि हे पॉसिबल झालंय AIमुळे. पहिलं जे कॉस्ट लागायचे, वेदर इट इज फॉर द इंजिन्स, वेदर इट इज फॉर द अमाऊंट ऑफ रिसर्च बॅकएंड, तो आज खूप कमी झालेला आहे बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ AI अँड टेक्नॉलॉजी. पण त्याचा परिणाम लेबरवर झालाय का? नंबर ऑफ पीपल जे तुम्हाला आधी लागायचे आणि आता लागतात त्या सेम कामासाठी, त्यावर परिणाम झालाय का? इंट्रिन्सिकली नाही मॅडम. का? कारण की फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंगला मॅन्युअल इंटरव्हेन्शन किंवा मॅन्युअल ओव्हरलुकिंग इनफॅक्ट खूप गरजेची आहे. म्हणजे वाईल प्रोसेस ऑटोमेट झाला असेल, तुम्हाला टू साइन ऑफ बी फार्मासिस्ट लागतोच. तुम्हाला साइन ऑफ करायला वेदर इट इज मॅन्युफॅक्चरिंग, वेदर इट इज टेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ सायन्स किंवा सायन्स ग्रॅज्युएट लागतोच. इंद्रनीलजी, माझ्याकडे जर